आम्ही मतदान करणारच नाही. मतदान करून उपयोग काय? ते निवडून येतात पैशाच्या बलबुतावर, लोक खाणारे खाऊन घेतात, गरीब मरतात. विकास झाला पण हवा तसा नाही झाला. आणखीनही शहरात काही मुद्दे आहेत, जसं की पाणी प्रश्न आहे, नाले सफाई आहे, लाईट्सचे आहेत रस्त्यावरचे, ते आणखीनही मुद्दे तसेच रखडत पडलेले आहेत. समस्या फक्त आमची पाण्याची जे 8 दिवसांनी येतं तेच, बाकी नाही कोणत्या इतक्या. महापौरकडून हेच आहे बाबा, रोड पाहिजे, चांगलं साफसफाई पाहिजे, बाकी काय. विभाग पद्धतीने निवडणुका होतं ही एक गोष्ट चांगलीच आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही गोष्ट चांगलीच आहे. आता मुली बाहेरून हे ते शिकायला आले, त्यांना सुरक्षा आहे. ते इथं पाठीमागं जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, तिथे एक पण म्हणजे लाईट नाही, काय नाही. संध्याकाळी मुली 10 वाजता जाऊ शकत नाही. तर पाठीमागंच रूम आहे त्यांची, पण त्यांना अजून फिरून जावं लागते. इतकी समस्या आहे औरंगाबादमध्ये पाणीची. 8-8, 15-15 दिवसात पाणी येतं आम्हाला, और ते बी घाण पाणी येते. त्यामुळे जनतेने विचार करून महापौर निवडून द्यावा, जो की सुशिक्षित असला पाहिजे, शहराची काळजी घेणारा असला पाहिजे. नमस्कार, मी कोमल ठोंबरे. त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आली आहे थेट छत्रपती संभाजीनगरवरून. जवळपास 10 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे. याआधी वार्डनिहाय निवडणुका झाल्या, मात्र यावेळी प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहे. या बदलामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्नही आहेत, अपेक्षाही आहेत. हेच आपण आज जाणून घेऊया. काका, तुमचं नाव काय? विजय बजाज, कोणत्या भागात राहता तुम्ही? सिटी चौक. बरं, मग आता 10 वर्षानंतर निवडणुका होत आहे, मग आतापर्यंत विकास झालाय का? विकास काय मॅडम, तेच आहे 10 वर्षापासून. काही विकास नाही, अजून कचरा आहे, पाणी आहे, रोड नाही, बाकी काय विकास नाही. मग काय वाटतं, कोण निवडून येईल? कोणाच्या पक्षाचे निवडून येतील? आता कोणीही हा विकास करावा त्यांनी, बाकी काहीच नाही. कोणी आलं तर चालेल आम्हाला, पण विकास पाहिजे बस. आता 10 वर्षापूर्वी वॉर्ड वाईज इलेक्शन व्हायचे, आता प्रभाग वाईज आहे. तर मग काय वाटतं, याबद्दल नाराजी की आनंद? आनंद आनंद आनंदाने 4 शिक्के मारायला भेटतील, जास्त लोकांना भेटतील, जास्त लोक येतील, विकास होईल काही ना काही. एक ना तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा. मग यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित होईल असं वाटत नाही का? नाही 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 नाही, अजून 4 लोक राहतील, 4 नगरसेवक, एका वार्डाचे 4 नगरसेवक, तर त्याच्यात फायदाच होईल ना, नुकसान कशाचं का होईल. मग काय अपेक्षा आहे येणाऱ्या महापौरकडून? महापौरकडून हेच आहे बाबा, रोड पाहिजे, चांगलं साफसफाई पाहिजे, बाकी काय. लाईट पाहिजे, बाकी काय, पाणी पाहिजे, बाकी काय पाहिजे. जे आलं ते चांगलं आपलं ते. हां, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या भागामध्ये कोणत्या समस्या आहे? आमच्या भागामध्ये लाईट, पाणी हेच बस. रोड व्हायला पाहिजे, हे सकाळी पाणी ड्रेनेजचं पाणी चालू आहे, बंद झालेलं पाहिजे. विकास होणार की नाही होणार, रोड कुणाचा पक्ष निवडून येईल काय वाटतं? कोणता पण पक्ष आला तर आम्हाला काही अडचण नाही आहे. फक्त हे जे पाणी वगैरे, लाईट वगैरे हे क्लिअर व्हायला पाहिजे. भाई क्या होना, रोड होना क्या नहीं होना, वो होना. बोला. जो रोड बड़े बड़े हो गए, वहाँ दोनों रोड के साइड में गाड़ियाँ खड़े रहते. रोड बड़े करके क्या फायदा? रोड झाल्यानंतर मास्टर प्लॅन झाला ना, तर त्याला वेंडिंग करून घ्यायला पाहिजे. नाही, वेल्डिंग केल्यावर बी दोन्ही बाजूला गाड्या उभ्या राहतात 4 व्हीलर लोकांच्या. मग रस्ता रुंदीकरण करून उपयोग काय त्याचा? काय अपेक्षा आहेत अजून सरकारकडून? अपेक्षा भरपूर आहे, पण ते अपेक्षा पूर्ण होत नाही ना. बोला ना तुम्ही, तुम्हाला काय? काही गरिबांचे नुकसान होते, काही घरं बेघर होऊन जाते, दुकानदारून व्यापारी हे होऊन जातं, विस्कळीत होऊन जातं, दुसरी जागा भेटत नाही, पैसे कुठून आणावं? असली जागा तीच आधी, पैसे द्या, घ्या, आम्ही दुसरीकडे घेतो. म्हणजे आता 10 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती, मग आतापर्यंत काही विकासच झाला नाही का? नाही, केव्हा विकास नाही झाला, जे होता तेही कमी झाला. लघवीकरांना जागा होती, लोकांना, बायांना, ते सुद्धा तोडून टाकल्या. आता आम्हाला जावं लागतं 2 किलोमीटर दूर लघवी करायला. औरंगपुरायला बाया जाते ते विचारतात आम्हाला, अरे इथं वॉशिंग रूम आहे का? काय म्हणावं आम्ही, काय विकास कायला? बस जे ते अधिकारी आपले घरं भरून घेतात, गरिबाचं नुकसान होत राहतं, बस झालं. निवडणूक आला, पाय पडतात, नमस्कार करतात. मग तुम्ही कोणत्या बेसिसवर आता मतदान करणार? कारण आम्ही मतदान करणारच नाही. मतदान करून उपयोग काय? ते निवडून येतात पैशाच्या बलबुतावर, लोक खाणारे खाऊन घेतात, गरीब मरतात. आणि गरिबाला 4 दिवसाची भाकर दिली म्हणजे गरिबी त्यांना तोट करतो. झालं 4 दिवस झाला का मोकळा, तो त्याच्या घरी, ते याच्या घरी. त्याचं आहे, आमचं बोलणं उद्धट आहे, तुम्हाला वाईट वाटून नंतर देऊ. धन्यवाद. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात? माझं नाव कुमार देशमुख, मी प्रभाग क्रमांक 17 मधून येतो. बरं, आता 10 वर्षानंतर निवडणुका होत आहे, मग आतापर्यंत विकास झालाय का?
विकास झाला पण हवा तसा नाही झाला. आणखीनही शहरात काही मुद्दे आहेत, जसं की पाणी प्रश्न आहे, नाले सफाई आहे, लाईटचे आहेत रस्त्यावरचे, ते आणखीनही मुद्दे तसेच रखडत पडलेले आहेत 10 वर्षापासून पण, आणि 10 वर्षाच्या आधी पण जे कोणाची सत्ता होती तेव्हापासून हाच प्रॉब्लेम आहे सेम. बरं, मग आता काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमच्या? आता अपेक्षा एवढीच आहे की कोणी जरी निवडून आलं तरी त्यांनी मूलभूत गरजा द्याव्या पब्लिकला, एवढीच अपेक्षा आहे. मग काय वाटतं कोण येईल, कुणाची सत्ता असेल? कल तर महायुतीकडंच आहे जास्त, सेना भाजपा त्यांची सत्ता राहावी तरच शहराचा विकास होऊ शकतो, नाही तर मग दुसरं कोणी जरी आलं तर शहराचा विकास होणं मुश्किल आहे. दादा, तू काय सांगशील, काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये? समस्या दुसरं काही नाही, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे. मग हप्त्याला पाणी येतं तर ते 4-1 दिवसाला आलं पाहिजे, दुसरं काही नाही, तेवढंच. एक तरुण म्हणून काय काय बघून तू वोट करशील? तरी एक म्हणजे एक आयडिया नाही एवढं, पण तरी एक सांगू शकतो, म्हणजे जे पण येईल तेच चांगलं करावं, फक्त त्यांना काम तेवढंच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. तुम्ही कोणत्या बेसिसवर मतदान करशाल? मी कॅन्डिडेटचं शिक्षण पाहून करेल मतदान, किती शिकलेले काय ते, किती हे करणार ते विकास, त्यांचा ग्राफ कसा आहे ते पाहून. मग काय वाटतं कुणाची सत्ता येईल, कुणाचा पक्ष येईल? शिवसेना आणि भाजप त्यांचाच आहे, बाकी कोण नाही. आणि अजून कोणत्या अशा मोठ्या समस्या आहेत तुमच्या भागामध्ये ज्या अजूनही तशाच आहेत? मेन समस्या फक्त आमची पाण्याची, जे 8 दिवसांनी येतं तेच, बाकी नाही कोणत्या इतक्या. तर तुमच्या भागात काय समस्या आहे? ते पाण्याचीच समस्या आहे आणि रोड हे ते बरोबर नाही ते. मग येणारा महापौर कसा असावा, काय तुमची काय मत आहे? महापौराचं एकच आहे की इथं म्हणजे आता मुली बाहेरून हे ते शिकायला आले, त्यांना सुरक्षा आहे, ते इथं पाठीमागं जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, तिथे एक पण म्हणजे लाईट नाही, काय नाही, संध्याकाळी मुली 10 वाजता जाऊ शकत नाहीत. पाठीमागच रूम आहे त्यांची, पण त्यांना अजून फिरून जावं लागते. आणि इकडे ग्राउंड आहे तर टॉयलेट नाही आहे मुलींना. ह्या परिसरात कुठेच टॉयलेट नाही. समजा लेडीज इकडे कुठे औरंगपुऱ्यात कुठे फिरायला आली तर त्यांना इथं वॉशरूम कुठेच नाही, डायरेक्ट घरीच जावं लागते. काय म्हणजे सुविधा जास्त काहीच नाही इथे. म्हणजे नगर परिषद सारखंच आहे, महानगरपालिका असून पण काही सुरक्षा नाही, म्हणजे हे नाही काही. आणि आता 10 वर्षापूर्वी वॉर्ड पद्धत होती इलेक्शनची, आता प्रभाग पद्धत आहे, तर काय मत आहे याच्यावर? हे योग्य आहे की कसं? हा, योग्यच आहे रित्या, कारण की सध्या आता काय ठरलेलं नाही सध्या, कोण उमेदवार उभे आहेत कोण नाही. आणि प्रॉब्लेम, सार्वत्रिक प्रॉब्लेम असा आहे की कचरा व्यवस्थापन नाही इथं, आणि पाण्याची सुविधा बरोबर उपलब्ध नाही. आता इथं मागेच जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, एकदम म्हणजे इथं सॅनिटेशन प्रॉपर झालेलं, मेंटेन नाही झालेलं अजून पण. तर माझून जशी निवडणूक जवळ येईल तेव्हा आपल्याला माहीत होईल कोण उभे आहेत कोण नाहीत आमदार, म्हणजे कोणते त्यांचे हे तिकीट अजून कन्फर्म झालेले नाहीत ना, कोण उभे आहेत कोण नाही. एक दोन्ही एक म्हणजे तोटे किंवा फायदे पण आहे वार्डचे आणि प्रभागचे पण. पहिले वार्ड होता, म्हणजे एक वार्डमधून एक नगरसेवक उभा राहायचा. आता प्रभाग आहे, म्हणजे 1, 2, 3 किंवा 3पर्यंत वार्ड मिळून एक प्रभाग तयार होतो. तर मग एक आपण पहिले कसं एकाच वार्डमध्ये एकाच उमेदवाराला मतदान देऊ शकत होतो, पण आता कसं आहे प्रभाग झाल्यानंतर आपण अल्टरनेटली 1, 2, 3 जणाला मतदान करू शकतो, आणि आपल्या चॉईसवर आपण कोणाला निवडून देऊ शकतो. समजा एक आपल्याकडे ऑप्शन आहे भरपूर. मग सामान्य लोकांचे प्रश्न पोहोचतील का जर प्रभाग पद्धत आहे तर? तसे विचार केला तर आता तसं मुश्किल आहे, कारण एक जो नगरसेवक आहे का तो प्रत्येक वार्डमध्ये म्हणजे अटॅचमेंट असो सगळ्यांना, नागरिकांना. पण इथं प्रभाग पद्धत असल्यामुळे एक एवढा 2-3 वार्ड मिळून शक्य नाही आहे, कारण एका जणाला एवढं सांभाळता येईल म्हणून असं. बरं, मग येणाऱ्या महापौरकडून काय अपेक्षा आहे, काय कामं करावे, काय? सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बघता असं तरी मला तरी वाटतं एकतर्फा सत्ता सध्या एकाच पक्षाची आहे, त्यामुळे जो कोणी महापौर येईल त्याला आपल्या सत्तेचा निश्चितच गर्व असणार आहे. त्यामुळे जनतेने विचार करून महापौर निवडून द्यावा, जो की सुशिक्षित असला पाहिजे, शहराची काळजी घेणारा असला पाहिजे. आता या शहरात मुख्य एकच कारण आहे की या शहरातून मध्य भागातून नाला गेलेला आहे, त्या नाल्यामुळे अनेक दूषित रोग या शहरात होत आहेत. त्यामुळे जो कोणी महापौर पदाचा उमेदवार असेल, हा उमेदवार जनता निवडून देते. जनतेने सुशिक्षित आणि योग्य असा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे की जेणेकरून त्याने जनतेचे प्रश्न थेट मांडले पाहिजे आणि सोडवलेले पाहिजेत. सध्याचा विचार करता पूर्वीची एक म्हण आहे की एकाच सरकारचे शासन जर अनेक वर्ष असले तर त्या सत्तेचं रूपांतर हुकुमशाहीत होते. तसंच सत्तापलट ही पण काळाची गरज आहे. सध्याची सत्ता पाहता एकच पक्ष सध्या आघाडीला आपल्याला दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधून. सत्ता पलट करणे हे पण जनतेने लक्षात घ्यायला. मग काय वाटतं कोण येईल निवडून येईल तसं तर अजून काही सांगता येणार नाही, कारण कोण यायला पाहिजे तुमच्या मते? यायला पाहिजे असं काय सांगू आता. इथलं आपण समजा इथले आम्ही प्रॉपर तर नसल्यामुळे काही सांगू शकत नाही कोण यायला पाहिजे वगैरे.
परंतु इथल्या जनतेने ठरवायला पाहिजे आपला उमेदवार कोण, सुशिक्षित कोण आहे कोण नाही, हे जनतेच्या मनावर असतं शेवटी. काका तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात? मी राजेंद्र गोरखनाथ बागुल, प्रभाग क्रमांक 3मध्ये राहतो, भाऊसिंगपुरा येथे. बरं, आता इलेक्शन आहे महानगरपालिकेचे, तर कुणाला निवडून आणणार? काय वाटतं कोण यावं? आम्हाला तर वाटतं शिंदे गटाचा उमेदवार निवडून यावा. आम्ही त्यांचेच समर्थक आहोत. काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये दैनंदिन जीवनात? समस्या तर बरेच आहेत आणि सॉल्व पण केल्यात त्यांनी. असं भरपूर रोड, ड्रेनेज वगैरे, नळाचे कामं खूप केलेत शिंदे गटाने. आणि आम्हाला तरी वाटतं का शिंदे गटाचाच उमेदवार निवडून यावा. म्हणजे कामं झालेत बाबा 10 वर्षापासून? कामं झालेत, 10 वर्षापासून कामं केलेत, खूप कामं केलेत. काय कामं केलेत? रोड बनवले, ड्रेनेज लाईन टाकल्यात, पाण्याची टाकी बनवली, नळं दिलेत आम्हाला. सध्याला चालूच आहेत त्यांचे कामं बरेचसे. महिलांना पण रोजगार देत आहेत ते. बरेचसे उपक्रम चालू आहेत त्यांच्यावाले. आणि शिंदे गटातला उमेदवार जे कोणी असेल आम्ही त्यांनाच निवडून देणार. या निवडणुकीमध्ये प्रश्नही आहेत, अपेक्षाही आहेत. आता पाहायचं आहे की उमेदवार फक्त प्रश्नांची उत्तरं देतात की आश्वासनावर निवडणूक लढवतात. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठंही जाऊ नका, पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र.